Hello students, today we are going to study structure of proteins. In last video we start the structure of proteins. We see the some points that structure of protein is divided into four types. Which are they? They are primary, secondary, tertiary and quaternary structure. Okay, they are based on the four level structure. These are called as the four level structure of proteins. Now we see the first primary structure of proteins. So what is the primary structure? In the structure or the protein structure in which the sequence of constituent alpha amino acid residues linked by a peptide bond. So which is the primary structure of protein? Those proteins in that or the structure in which the sequence of constituent amino acid residues linked by peptide bonds. ज्या स्ट्रक्चर्समध्ये असे प्रोटीन्स ज्यांच्या स्ट्रक्चरमध्ये अल्फा अमिनो ॲसिडची कंटिन्यू काय असते चेन असते. अल्फा अमिनो ॲसिड रेसिड्यूज हे कशाने लिंक झालेले असतात? बाय पेप्टाइड बॉन्ड्सनी. पेप्टाइड बॉन्डनी अल्फा अमिनो ॲसिड नंबर ऑफ अल्फा अमिनो ॲसिड्स हे लिंक झालेले असतात. अशा स्ट्रक्चरला काय म्हणतात? प्रायमरी स्ट्रक्चर. Then any change in the sequence of alpha amino acid residue results in the different protein. मग या अल्फा अमिनो ॲसिड रेसिड्यूच्या लिंकेजमध्ये थोडाफार काही चेंज झालास, त्यांच्या सिक्वेन्समध्ये थोडं चेंज झालं तर ते काय फॉर्म करतात? डिफरंट प्रोटीन्स. Primary structure of proteins is represented by writing the three-letter symbol of alpha amino acid residue as per their sequence in concentrated protein. मग कॉन्सन्ट्रेटेड प्रोटीनमध्ये अल्फा अमिनो ॲसिड्स जे असतील त्यांचं नाव कशाने रिप्रेझेंट करतात? ते 3 लेटर्सनी रिप्रेझेंट करतात आणि 2 अल्फा अमिनो ॲसिडच्या नावांमध्ये काय दिली जाते? डॅश दिली जाते. ओके, तर फॉर एक्झाम्पल समजा एखादा अल्फा अमिनो ॲसिडची सिक्वेन्स अशी असेल की ज्यामध्ये ग्लायसिन असेल, त्यानंतर ट्रायसिन असेल, परत ग्लायसिन असेल. तर मग काय लिहिलं जाते? 3 लेटरनी लिहिलं जातं ना ते. मग काय लिहिणार? GLY डॅश, त्यानंतर ट्रायसिनचा TRY आणि नंतर परत डॅश, परत ग्लायसिन. या पद्धतीने प्रायमरी स्ट्रक्चर्स काय रिप्रेझेंट केलं जातं. द सिम्बॉल आर रिप्रेझेंटेड बाय डॅशेस. According to the convention, the N-terminal amino acid residue as written at the left end and the C-terminal amino acid residue at the right end. मग जो अल्फा अमिनो ॲसिडमध्ये लास्ट एन टर्मिनल कोणता असतो? ज्या अमिनो ॲसिडचा शेवटचा ग्रुप हा काय असतो? अमिनो ग्रुप असतो ना, त्याला म्हणतो आपण एन टर्मिनल. मग एन टर्मिनल अमिनो ॲसिड रेसिड्यू कुठं लिहिलं जातं? ॲट द लेफ्ट लिहिलं जातो. तर सी टर्मिनल एंड हा कुठे लिहिला जाणार? ॲट द राईट. मग तुमच्या पुस्तकामध्ये फिगर नंबर 14.18 दिलेले आहे, पेज नंबर 311मध्ये. तिथे बघा रिप्रेझेंटेशन बाय स्ट्रक्चरल फॉर्म्युला पण दिलेला आहे आणि रिप्रेझेंटेशन विथ अमिनो ॲसिड सिम्बॉल पण दिलेलं आहे. त्यामध्ये एन टर्मिनल पण दाखवलेलं आहे आणि सी टर्मिनल पण दाखवलेलं आहे. फिगर नंबर 14.18 बघा पुस्तकातली, पेज नंबर 311. यामध्ये बघा ही फिगर. यामध्ये हे आहे एन टर्मिनल ॲट द लेफ्ट साईड आणि हा आहे सी टर्मिनल ॲट द राईट साईड. हे स्ट्रक्चर आहे रिप्रेझेंटेशन बाय स्ट्रक्चरल फॉर्म्युला आणि इथे आहे रिप्रेझेंटेशन ऑफ प्रायमरी प्रोटीन्स विथ अमिनो ॲसिड्स. लक्षात आलं? प्रायमरी अमिनो ॲसिड्स म्हणजे काय? तर प्रायमरी स्ट्रक्चर ऑफ प्रोटीन्स म्हणजे काय? तर असं स्ट्रक्चर ज्यामध्ये अल्फा अमिनो ॲसिडच्या रेसिड्यूची कंटिन्यू काय राहणार? सिक्वेन्स राहणार. ते अल्फा अमिनो ॲसिड्स हे कशाने लिंकेज राहतील? पेप्टाइड बॉन्डनी एकमेकांना लिंक राहतील. त्यानंतर त्यांचं नाव कसं लिहिलं जातं? स्टार्टिंगचे 3 अक्षर घेतले जातात
आणि त्यामध्ये दोन नावांच्यामध्ये एक काय दिली जाते, डॅश दिली जाते आपल्या सोयीसाठी. त्याचबरोबर सी टर्मिनल जे अल्फा अमिनो ॲसिड लास्ट असेल, सी टर्मिनल ज्यांचा कार्बोऑक्झिली ग्रुप हा काय आहे, सेपरेट आहे किंवा ओपन आहे, तो म्हणतो सी टर्मिनल, तो राईटमध्ये लिहिला जातो. तर अल्फा अमिनो ॲसिड्स विथ अमिनो ग्रुप हे कुठे लिहिलं जातं, एन टर्मिनलला. आलं लक्षात? दिस इज द प्रायमरी स्ट्रक्चर ऑफ प्रोटीन. Then we study the secondary structure of proteins. So what is the secondary structure? The three-dimensional arrangement of localized regions of a protein chain is called the secondary structure of protein. मग secondary structure, प्रोटीनच्या secondary structure मध्ये प्रोटीन चेनची 3-dimensional arrangement झालेली असते. The secondary structure of protein, hydrogen bonding between nitrogen and hydrogen proton of one amide linkage and carbon oxygen bond oxygen of another gives rise to secondary structure. मग यामध्ये अमिनो ग्रुपमधला नायट्रोजन हायड्रोजनमधला प्रोटॉन आणि ऑफ वन अमाइड लिंकेज अँड कार्बन ऑक्सिजनमधला ऑक्सिजन हा अनादर गिव्ज राईज टू सेकंडरी स्ट्रक्चर. मग हे सेकंडरी स्ट्रक्चर हे दोन टाईपचे असतात. एक असतो अल्फा हेलिक्स स्ट्रक्चर आणि दुसरा असतो बीटा प्लेटेड शीट. कोणते असतात दोन? एक असतो अल्फा हेलिक्स स्ट्रक्चर आणि दुसरा असतो बीटा प्लेटेड शीट. मग अल्फा हेलिक्स स्ट्रक्चर कसं आहे ते आपण बघू. द अल्फा हेलिक्स फॉर्म्स व्हेन अ पॉलीपेप्टाइड चेन ट्विस्ट इनटू अ राईट हँडेड और क्लॉकवाईज स्पायरल. मग अल्फा हेलिक्स स्ट्रक्चर कधी तयार होते? पॉलीपेप्टाइड चेन आपल्याला माहिती आहे की प्रोटीन्स म्हणजे काय आहेत, तर ते पॉलिमर ऑफ अमिनो ॲसिड्स आहे, म्हणजेच ते काय आहे, पॉलीपेप्टाइड्स आहे. मग ही पॉलीपेप्टाइड्स चेन ही ट्विस्ट झालेली असते. ट्विस्ट म्हणजे स्प्रिंगसारखी. आपलं स्प्रिंग कसा असतो, पेन्स आपल्या खटक्यांचे पेन असतात ना, त्यामध्ये बघा रिफिलला स्प्रिंग असतो, तो कसा झालेला असतो, ट्विस्ट झालेला असतो ना, गोल गोल. तर ही फिगर पण दिलेली आहे 14.19 पेज नंबर 312वर, ती पण बघा तुम्ही. मग असं स्प्रिंगसारखं एखादी पॉलीपेप्टाइड चेन जेव्हा काय होते, राईट हँडेडला, राईट म्हणजे क्लॉकवाईज डायरेक्शननी ती काय होणार, ट्विस्ट होणार, तेव्हा कोणतं स्ट्रक्चर फॉर्म होतं, अल्फा हेलिक्स स्ट्रक्चर फॉर्म होते. हे अल्फा हेलिक्स स्ट्रक्चर यामध्ये जवळजवळ 3.6 अमिनो ॲसिड्स असतात. त्यानंतर अ कार्बन ऑक्सिजन ग्रुप ऑफ वन अमिनो ॲसिड इज हायड्रोजन बॉन्डेड टू नायट्रोजन हायड्रोजन ग्रुप ऑफ द फोर्थ अमिनो ॲसिड अलॉंग द चेन. मग एका अमिनो ॲसिडचा कार्बन ऑक्सिजन ग्रुप हा नायट्रोजन हायड्रोजन ग्रुपला काय, फोर्थ अमिनो ॲसिडच्या अमिनो ग्रुपला काय झालेला असतो, बॉन्डेड झालेला असतो हायड्रोजन बॉन्डिंगनी. हे बघा या स्ट्रक्चरमध्ये दाखवलेलं आहे इथे. हे स्ट्रक्चर बघा, या स्ट्रक्चरमध्ये तुम्हाला इथे हायड्रोजन बॉन्डिंग दाखवलेली आहे. यामध्ये काय दिसतं आहे, इथे अमिनो ग्रुप आहे एन आणि एच. हा कोणता आहे, अमिनो ग्रुप एन आणि एच. हा कोणासोबत बॉन्डिंग झालेला आहे, इथल्या सी आणि डबल बॉन्ड ओ सोबत बॉन्डिंग झालेला, आणि इथे काय तयार झालं आहे, हायड्रोजन बॉन्ड तयार झालेला आहे इथे. लक्षात आलं? मग असं ट्विस्टिंग झालेलं आहे, त्याच्यामुळे हे काय, तो कोणतं स्ट्रक्चर झालं, 3 डायमेन्शनल स्ट्रक्चर तयार झालं. ओके. हायड्रोजन बॉन्ड्स आर पॅरलल टू द ॲक्सिस ऑफ द हेलिक्स while R group extend outward from the helix core. आता समजा याचा आपण एक सेंटर ॲक्सिस घेतला या हेलिक्स स्ट्रक्चरचा. या हेलिक्सचा समजा आपण ॲक्सिस घेतला. ॲक्सिस म्हणजे काय, तर सेंटर. मग यामध्ये काय झालेलं आहे, क्लॉकवाईज डायरेक्शननी सर्व प्रोटीन काय झालेलं आहे, इथं ट्विस्ट झालेले आहे. आणि इथे नायट्रो ग्रुप आणि कार्बोऑक्झिली ग्रुपमध्ये काय झालेलं आहे, हायड्रोजन बॉन्डिंग तयार झालेलं आहे. मग असं होत असताना हायड्रोजन बॉन्ड हे कसे आहे, या ॲक्सिसला पॅरलल आहे, असे दिसतात ना ते. म्हणजे हा हायड्रोजन बॉन्ड आहे आणि हा ॲक्सिस आहे समजा, हा
तर हे काय आहे, यांना पॅरलल आहे. तर इथले जे आर ग्रुप आहे या ॲक्सिसपासून कसे झालेले आहे, आउटवर्ड झालेले आहे, आउटसाईड झालेले आहे. स्ट्रक्चर बघा तुम्ही, लगेच लक्षात येणार. या फिगरला समजा आपण ॲक्सिस काढला, ॲक्सिस म्हणजे सेंटरमधून एक लाईन पास केली, तर आपल्याला लक्षात येणार की हे हायड्रोजन बॉन्ड हे काय आहेत, या ॲक्सिसला, आपण ड्रॉ केलेल्या ॲक्सिसला पॅरलल दिसतात. तर आर ग्रुप हे काय आहेत, ॲक्सिसच्या आउटसाईड आहेत. Myosin is in muscle and alpha keratin in hair are proteins with almost entire alpha helically secondary structure. आपल्या मसल्समध्ये जे मायोसिन नावाचं प्रोटीन असते आणि त्याचबरोबर केसांमध्ये अल्फा केरेटिन नावाचं स्ट्रक्चर असतं, प्रोटीन्स असतं. त्यांचं स्ट्रक्चर जनरली अल्फा हेलिकली सेकंडरी टाईपचं स्ट्रक्चर असते. त्यानंतर लक्षात आलं अल्फा हेलिक्स स्ट्रक्चर म्हणजे काय. Alpha helix structure is the one of the type of secondary structure of protein. It is a three-dimensional structure in that the peptide chain of protein is twisted in clockwise spiral direction. If we draw the axis, then we see that the carboxylic amino group आणि कार्बोक्सिलिक ग्रुप यांच्यामध्ये काय तयार झालेला आहे, हायड्रोजन बॉन्ड तयार झालेला आहे. तो हायड्रोजन बॉन्ड हा हेलिक्सच्या ॲक्सिसला कसा असतो, पॅरलल असतो. तर आर हा ग्रुप काय असतो, हेलिक्सच्या आउटवर्ड्स असतो. त्याचबरोबर हायड्रोजन बॉन्ड हे कोणत्या कोणत्या अमिनो ॲसिडमध्ये तयार होणार, तर 1 नंबरच्या अमिनो ॲसिडसोबत 4th नंबरचा कार्बोक्सिलिक ग्रुपमध्ये काय तयार होईल, हायड्रोजन बॉन्ड तयार होणार. लक्षात आलं. दिस इज द अल्फा हेलिक्स स्ट्रक्चर. देन वी सी द बी प्लेटेड शीट. बी प्लेटेड शीट म्हणजे काय आहे, तर हे सुद्धा काय एक वन ऑफ द टाईप ऑफ सेकंडरी स्ट्रक्चर ऑफ प्रोटीन. मग यामध्ये काय असतं, द 2 or more पॉलीपेप्टाइड चेन कॉल्ड स्ट्रँड्स लाईन अप साईड बाय साईड. आता बघा हे स्ट्रक्चर बघा, फिगर नंबर 14.20 पेज नंबर 312. यामध्ये तुम्हाला बीटा प्लेटेड स्ट्रक्चरसुद्धा दिलेलं आहे. धिस इज वन ऑफ द व्हॉट इज द बीटा प्लेटेड स्ट्रक्चर. हे काय आहे, सेकंडरी स्ट्रक्चर ऑफ प्रोटीन आहे. यामध्ये प्रोटीनच्या 2 किंवा मोर पॉलीपेप्टाइड चेन्स ह्या काय असतात, एकमेकांना पॅरलली लिंकेज असतात. कशाने, पेप्टाइड बॉन्ड्सनी. द beta plated sheet structure of protein consists of extended strands of polypeptide chain held together by hydrogen bonding. मग हे पॉलीपेप्टाइड चेन एकमेकांना पॅरलल असतात आणि त्या दोन्ही चेन एकमेकांना 2 चेन किंवा 2पेक्षा जास्ती चेन एकमेकांना काय झालेलं आहे, हायड्रोजन बॉन्डिंगनी लिंकेज झालेले आहे. हा हायड्रोजन बॉन्ड कोणाचं कुठे तयार होणार, एच ऑफ अमिनो ग्रुपमधला हायड्रोजन आणि कार्बोक्सिलिक ग्रुपमधला ऑक्सिजन यामध्ये काय तयार होतं, हायड्रोजन बॉन्डिंग तयार होते आणि त्यांची 2 पेप्टाइड लिंकेजची काय होते, पॅरलली लिंक होत असते. यामध्ये द कार्बन ऑक्सिजन अँड नायट्रोजन हायड्रोजन बॉन्ड लाई इन द प्लेन्स ऑफ द शीट. ते दोन्ही बॉन्ड कसे आहे, प्लेन्स ऑफ द शीटमध्ये आहे. हायड्रोजन बॉन्डिंग ऑकर्स बिटवीन हायड्रोजन अँड ऑक्सिजन ग्रुप ऑफ नियरबाय अमिनो ॲसिड रेसिड्यू इन द नेबरिंग चेन्स. मग नेबरिंग चेन्समधल्या अमोनिया ग्रुपमधला अमीन ग्रुपमधला हायड्रोजन आणि कार्बोक्सिलिक ग्रुपमधला ऑक्सिजन यांच्यामध्ये काय होणार, हायड्रोजन बॉन्डिंग तयार होणार. मग यामध्ये आर कुठे राहतो, तर आर ग्रुप आर ओरिएंटेड अबाव अँड बिलो द प्लेन ऑफ द शीट. कार्बन हायड्रोजन बॉन्डिंग हे काय राहतील, प्लेन ऑफ द शीट राहणार आणि म्हणजे शीटच्या प्लेनमध्ये राहतील. तर आर हे काय राहणार अबाव आणि बिलो ऑफ द शीट राहील. द बीटा प्लेटेड शीट अरेंजमेंट इज फेवर्ड बाय अमिनो ॲसिड्स विथ द स्मॉल आर ग्रुप्स. मोस्ट प्रोटीन्स हॅव रिजन of alpha helix and beta plated sheet in addition to other random region that cannot be characterized. So this is the structure of beta plated sheet. This is the secondary type of structure. So how many types in secondary
structure of protein, there are two types. One is the alpha helix structure, this is the twisted structure, and beta plated sheet structure is the parallel type of structure. Then we start the tertiary structure of protein. So what is the tertiary structure of protein? The three-dimensional shape adopted by the entire polypeptide chain of a protein is called the tertiary structure. Tertiary structure मध्ये पॉलीपेप्टाइड चेननी कोणतं थ्री डायमेन्शनल शेप काय केलेला आहे घेतलेला असतो तेव्हा कोणतं स्ट्रक्चर तयार होतं? टर्शरी स्ट्रक्चर तयार होतं. इट इज द रिझल्ट ऑफ folding of the chain in a particular manner that the structure is itself stabilized and also has attractive interaction with the aqueous environment of the cell. मग हे यामध्ये पॉलीपेप्टाइड चेननी स्वतःच अशी काही अरेंजमेंट केलेली असते की त्यामुळे स्वतःच्याच ग्रुपमध्ये त्यांचं काय असते? इंटरॅक्शन असते. त्याचबरोबर सेल्युलर एन्व्हायरमेंट्समध्ये सुद्धा त्यांचं काय असते? त्या स्ट्रक्चरचं इंटरॅक्शन असतं. The globular and fibrous protein represent two major molecular shape resulting from the tertiary structure. मग जे आपण सुरुवातीला बघितलं होतं की ग्लोब्युलर आणि फायब्रस स्ट्रक्चर हे मेनली काय टर्शरी टाईपचे स्ट्रक्चर आहे. The force that stabilize a particular tertiary structure include hydrogen bonding, dipole attraction, electrostatic attraction, London dispersion forces. Finally, disulfide bonds formed by the oxidation of nearby SH group are the covalent bond which stabilize the tertiary structure. हे टर्शरी स्ट्रक्चर ही स्टॅबिलाइज फॉर्मचं असतं म्हणजे स्टेबल फॉर्मचं असतं. आलं लक्षात? तर दिस इज द थर्ड टाइप ऑफ structure of protein, that is the tertiary structure of protein. Then the quaternary structure of protein. When two or more polypeptide chain with a fold tertiary structure come together into one protein complex, the resulting shape is called the quaternary structure of protein. Quaternary structure of protein कधी तयार होते? When two or more polypeptide chains with the folded tertiary structure. फोल्डेड टर्शरी स्ट्रक्चर आणि फोल्डेड टर्शरी स्ट्रक्चर आणि त्याचबरोबर दोन किंवा दोनपेक्षा अधिक पॉलीपेप्टाइड चेन एकत्र येतात तेव्हा काय तयार होतं? क्वाटर्नरी स्ट्रक्चर ऑफ प्रोटीन. Each individual polypeptide chain is called a subunit of the overall protein. For example, hemoglobin consists of 4 subunits called hema held together by intermolecular force in a compact three-dimensional shape. But hemoglobin can do its function of oxygen transport only when all the 4 substituents are together. आपल्या ब्लडमधलं हिमोग्लोबिन या हिमोग्लोबिन मॉलिक्यूलचं स्ट्रक्चर हे कोणत्या टाईपचं आहे? क्वाटर्नरी टाईपचं आहे. मग इथे या 14.22 मध्ये 4 लेवल ऑफ प्रोटीन स्ट्रक्चर दाखवलेले आहे बघा. पहिलं आहे सिंपल चेन दिसते, त्यामध्ये इथे सिंपल चेन दिसते ती आहे प्रायमरी स्ट्रक्चर. त्यानंतर दुसरं आहे सेकंडरी स्ट्रक्चर, त्यामध्ये एक ट्विस्टेड फॉर्ममध्ये आहे ते आहे अल्फा हेलिक्स आणि एक पॅरलल टाईपचं दिसते ते आहे बीटा प्लेटेड स्ट्रक्चर. त्यानंतर 3 डायमेन्शनल काय आहे? टर्शरी स्ट्रक्चर आहे. तर फोर्थ स्ट्रक्चर काय आहे? 3 डायमेन्शनल टर्शरी स्ट्रक्चर. त्यासोबत 2 काय येऊन गेलेले आहे? अदर पॉलीपेप्टाइड चेन्स आणि त्या एकमेकांमध्ये काय झालेले आहे? गुंडाळल्या गेलेल्या आहे. तर असं स्ट्रक्चर त्याला म्हणतात क्वाटर्नरी टाईप ऑफ protein structure. These are the 4 types of protein structure. Thank you.